बॅट्समन मैदानात एंटर करायचं आहे आपण. बॅट्समन करा. 12:50 झालेत. एकदा सूरज राजपूत आणि योगेश तोरवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपण मंचावरती स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि त्या समेत विकास लाड आपण सुद्धा स्थानपन्न व्हायचे. सोमनाथ दादा सांगतायत एक नाव, इथे 4 नावं येतात लगेच. मॅच कडे जाऊया आपण. सूरज आणि सुयोग ही सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. राणा प्रताप वेणगा संघाकडून तर गोलंदाजी मार्क वरती निमेश मोहिते गोलंदाजी करताना दिसणार. 12:10 ही मॅच संपली पाहिजे याची नोंद घ्या. माफी व्यवसाय 1:10 कारण 12:50 होऊन गेलेत. 1:10 मॅच संपुष्टात येणं गरजेचं आहे. पहिली इनिंग चांगला फटका एकटे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपल्याच फॉलोथ्रू मध्ये शरीराचा झाला वापर आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करता करता फंबाल पाहायला मिळाला. कारण चेंडू कोणत्या दिशेला गेला हे कळालंच नाही आधी आणि त्याच्यानंतर येत आहेत 2 धावा. इथे मात्र उंचीवरती चेंडू, प्रयत्न फार चांगले झाले या ठिकाणी समीर याचे, परंतु या क्षणी मात्र एकेरी धाव. या ठिकाणी पाहायला गेलं तर वेणगाव विपक्ष गुंडगी राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न सुयोग पालकरच्या बॅट मधून आपण पाहतोय. एकच धाव कंप्लीट होते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलं ते अद्यापपर्यंत 4 या आकड्यावरती. सूरज आणि सुयोग एस फॅक्टर सध्या मैदानात आहे. इथे मात्र 2 संघादरम्यान चालू असलेले द्वंद्व युद्ध, कारण आता आपण पाहतोय या क्षणी चालू असलेली लढत दुसऱ्या फेरीतला शेवटचा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. सोमजा इलेव्हन गुंडगे विपक्ष राणा प्रताप वेणगाव. फार चांगलं क्षेत्ररक्षण, बॅकअप फार चांगला आला या ठिकाणी. इथे मात्र येतोय डॉट चेंडू. 4 चेंडू संपलेत. पहिलं षटक निमेश
गोलंदाजाचा आपण पाहतोय. मगाच्या सामन्यात जर विचार करायला गेला तर सुरुवातीला फार चुका केल्या, पण त्याच्यानंतर त्याच गोलंदाजीत कमबॅक सुद्धा आणलं ते निमेश मोहितेने. परंतु या क्षणी समोर आव्हान आहे ते सूरज या फलंदाजाचं. इथे उंची आली आहे आणि चेंडू जातोय डिफाईन चौकार. कारण या क्षणी जर पाहायला गेला ना तर पहिला सुद्धा असा जेल उडाला जिथे मात्र सूरजच्याच बाजूने पाहायला मिळत. पाहता पाहता चौकार आला आणि 5 चेंडू संपले. धावपळक 9 आकड्यावरती, माफी असावी 8 आकड्यावर. फार चांगले गॅप आपण पाहतोय. सिलेक्शन फार चांगलं आहे या फलंदाजाचं आणि इथे अरे तो परत त्यांची पोझिशन होईस तो परत तो लावतो बरोबर आहे. तो तेवढा तर चालेल का? तू ठेवलाय आज माझा काढूनच ठेवायचा बाहेर. तू होता का जागेवर? तू कुठं होता? पहिला मला होतो माझ्या आधी सलमान. तू बघा वाघ सांगे कोड्याचं दुसरं षटक. आकाश उर्फ बाबुधुरी. आकाशचा षटकातील पहिला चेंडू. इथे फटका फार चांगला आहे, परंतु आपल्याच बॉलरमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्याचं कार्य बाबुधुरीच्या माध्यमातून आपण पाहतोय. पहिला चेंडू इथे डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र चेंडू पुनश्च केला गेला लॉंग ऑफ रिझन कडे. एकेरी स्वरूपातली धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय 13 आकड्यावरती. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला बॅक टू बॅक जिथे 2 चौकार आले, या चौकाराने मात्र समीकरण बदललं. कारण 4 चेंडूंमध्ये निमेश मोहितेने फार चांगली गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर शेवटच्या चेंडूंवरती आले चौकार. म्हणजे 12 धावा आल्या आणि आता इथे मात्र 2 चेंडूंमध्ये आकाश दुरी एकच धाव खर्च करतायत. फ्रंटफुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा मिस केला गेला बाबुधुरीकडून. फिल्डिंग मिस झाली आणि या क्षणी मात्र एक धाव झाली कंप्लीट. आला बघ अक्षय. 3 चेंडू समाप्ती पथावर. सांगे कोड्यात दुसरं षटक. पुनश्च पाहतोय राईट आर्म राऊंड द विकेट. इथे फटका केला जातोय, फिरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू गोलीच्या वेगाने निघून जातोय. स्क्वेअर ऑफ विकेट. सीमारेखा बाहेर येतोय तो चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावा जाऊन पोहोचल्यात 18 आकड्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मात्र राईट हँड ब्लॉकल पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक मात्र फसलेत. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे उचलणार, पिक करणार. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक पुनश्च पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचले अद्यापर्यंत 20 या आकड्यावर.
आजची दिवस, आजची रात्र जाऊ दे, नाही तर हे घराला जातील. इथे मात्र दांडी झाले गुल. सुयोग पालकरला परतावा लागेल. पहिला झटका वेणगाव संघाला आपण पाहतोय. मध्ये सगळ्यात मोठा इथला जबरदस्त मोठा स्टॉल चालला असेल तो हेमंत शेडगेंचाच. सांघिक कोड्याचं तिसरं षटक. गोलंदाजी मार करते गोलंदाज आदर्श. बॅट्समन कोण आहे? संदेश न्यू बॅट्समन मैदानात एंटायर झाले. नॉन स्ट्राईक एंड वरती ते खेळताना दिसतील, परंतु अजूनही सूरजकडे ते आशाभूत नजरेने पाहिले जात आहे. आजही सूरजला तमनाच्या मैदानावरती जी केली साकारली होती ती केली मात्र आठवावी लागेल. आदर्शचा पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. फार चांगला स्ट्रोक या ठिकाणी, परंतु काय करताय आउट ऑफ दी पार्ट. लॉंग ऑन रिझनचा पटका आणि येतोय तो मात्र सूरजच्या बॅट मधून मोठा षटकार. किशोर वांजले आणि जाहीर खान यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थान पण न्यायचं. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे एकेरी स्वरूपातले धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय अद्यापपर्यंत 27 या आकड्यावरती. 27. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि या क्षणी एक धाव झाली कंप्लीट. एका धावेच्या मदतीने 28 धावा धावफलकावरती. 1 लॉस ऑफ 28. आदर्शाचा षटका दिला. पुढचा चेंडू आपण पाहतोय सांघिक कोट्यातलं तिसरा वैयक्तिक पहिलं स्पेल आता आलतोय. रोहनजी गायकवाड यांना विनंती आहे की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र शपलून केल्याचा प्रयत्न. उंचीवरती चेंडू उंची दिली. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी सुद्धा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेने धावफलक पुनश्च जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. फिरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर आहे, परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव येणार. एका धावेच्या मदतीने या ठिकाणी 5 चेंडूंचा केला आदर्श गोलंदाजाचा आपण पाहतोय समाप्ती पथावरती आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर.
या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बहाल करतोय ते पाहूया. पहिल्या षटकात आल्या होत्या निमेश गोलंदाजाकडून 12 धावा खर्च करत आकाशने गोलंदाजी केली, मात्र 8 धावा खर्च केल्या, जिथे मात्र एक विकेट प्राप्त केली. त्याच्यानंतर आदर्श गोलंदाजीला आलाय, ज्याने मात्र या ठिकाणी विचार करायला गेलं तर 5 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे, कितपत धावा रोखणार आणि देणार या प्रश्नाचं उत्तर या चेंडूवरती आहे. परंतु समोर असेल आव्हान. सूरज ना, सूरज संदेश त्रिफलाची दांडी गोलफरणीचे दृष्ट आहे, मधली यष्टी मात्र केले गोल आणि इथे संदेशला परतावा लागेल. संदेशला केलायचं होतं खऱ्या अर्थाने तडमॅन रिझन कडे, परंतु इथे भलतच घडला आणि इथे ते विकेटच्या माध्यमातून मात्र 3 षटके संपली. धावपळक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. 31 टू लॉस ऑफ. अरे बॅट्समन तर उद्या जागेवर. 4 मिनिटे 4 मिनिटे 4 मिनिटे अजून. शेवटची 4 मिनिटे आहेत. आताची 15 मिनिटं आले त्यांची. चला समजाय घेऊन घे. लास्ट 4 मिनिट. प्रेमपाल, हा चांगला मोठा फटका येतोय प्रेमच्या गोलंदाजीवरती, येतोय ब्रँडेड कडक षटकार. तोपीचा गोला पाहायला मिळाला, तो मात्र फलंदाज सूरज का सूरजच्या बॅट मधून. नव्याने विनायक मैदानात दाखल झाले, परंतु अजूनही 5 चेंडूंचा तरार बाकी आहे. राईट एम राऊंड द विकेट. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंचीवरती, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात आणि इथे होतोय फलंदाज बाद. असं वाटलं होतं की जेल प्रेमपाल घेतील, परंतु बॅकअप फार चांगला आहे मी तर म्हणेल. विकेट आली आपण पाहतोय. पुढचा चेंडू प्रेमपालचा, राईट राऊंड द विकेट. हा फटका फिरून खेळण्याचा प्रयत्न विनायकचा आपण पाहतो, एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसरीचा प्रयत्न पंबल पाहता पाहता दुसरी सुद्धा झाली कंप्लीट आणि या 2 धावेने धावपळाक पुढे सरसावलाय. मागच्या चेंडूवरती होती विकेट,
परंतु आता जाऊन पोहोचल्यात 39 या आकड्यावरती या धावसंख्या. चला जरा स्पीडअप करा. लास्ट 2 मिनिट. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच धाव झाली कंप्लीट. पंचांचा आला वाईटचा इशारा. वाईट +1 या 2 धावा धावफलकावरती अतिरिक्त जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने 41 धावा धावफलकावरती आहेत. शिरोली ग्रामपंचायत त्या यांनी पेन काला ऐक ना तू घे ना त्याने शिरोली ग्रामपंचायतचे उपसरपंच राष्ट्रवादीचे उपसरपंच बोल. फार चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहतोय. चेंडू आउट ऑफ दी पार्ट. बिग हिट. पंचायतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपसरपंच आदरणीय सदानंदजी मोरे यांच्याकडून मात्र या संपूर्ण आयोजनाचं उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मात्र या मंडळाला 1000 रुपयांचं कॅश आलाय. मनापासून आभारी आहे सर तुमचा. तुमच्या या दादला मात्र नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत. एक रन आहे ना. अरे पेन नेलाय तो आणून दे मला. 48 झाला 48. 48 धावा धावफलकावरती आहेत. इथे उंचीवरती चेंडू आहे. हा चेंडू वनबाउंस चौकार. शेवटच्या क्षणाला मात्र फटकेबाजी झाली आहे. 52 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी करायच्या 53 धावा.
चला फिल्डिंग सजवा त्वरित. नाही हे गरम पाणी आहे, इकडं पाणी थंड आहे तर त्या. पण काही बोला, कर्जत ढाब्याची जी तंदुरी होती ना आदित्य, फार टेस्टी, फार टेस्टी. कुठे आदित्य कुठे कोण आहे? पहिला चेंडू या ठिकाणी वाईट येतोय. आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. प्रेम आणि आकाश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषभ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. आणखी एक चेंडू आउटसाइड द ऑफ स्टिक आणि इथे येतोय वाईटचा इशारा. वाईटच्या माराने एक बोनस पाहायला मिळतोय. नाव सांगा. हा अश्विन चिंचनकर. या ठिकाणी प्रत्येक षटकाराला पारितोषिक लागलं जात आहे. अश्विन चिंचनकर साहेबांकडून हे पारितोषिक आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचा कॅश प्राइज. बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाले. हा सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी मात्र येतोय डॉट. डॉटच्या माध्यमातून मात्र जर पाहायला गेलं तर एक अधिकृत चेंडू झालाय. गोलंदाज ऋषभ. इथे मात्र फार मोठा अपील तंत्राचा वापर आणि लेग बायच्या स्वरूपात एक धाव येणार. लेग बाईक डाऊन असते, डाऊन असा क्रॉस क्रॉस शिकून घे. हा आणि बाईकचा असा असतो, बाईकला वरती यो बाईक आहे. ठीक आहे राहू दे आता. शिकवलं त्याला. बाबा MCA ची एक्झाम दिलेली बाजूला तुझ्या येडावशी रेडी करते तुला. MCA ची कोण येते समजून जातो आता. इथे आणखी एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु केली गेली चुकी. परंतु प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. डाय मारून पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु या ठिकाणी चेंडू येतोय डॉट. 4 धावा धावफलकावरती. लेग बाईकचा खाली आणि वरचा बाईकचा नुसता असा वरती क्रॉस. इथे चांगला चेंडू गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून कमबॅक फार चांगला येत आहे. पहिले 3 चेंडू डॉट फेकले, त्याच्यानंतर आला वाईट फेकले, त्याच्यानंतर आला डॉट, त्याच्यानंतर आला लेग बाईस, त्याच्यानंतर पुढचे दोनही चेंडू डॉट पाहायला मिळाले.
पुनश्च बाबूदुरीला मात्र मैदानात सूर सापडत नाहीये, कारण ज्याच्यावरती आशा पल्लवित केल्या होत्या तो मात्र सपशेल मैदानात अपयशी ठरतोय. फार चांगली गोलंदाजी. अश्विन चिंचनकर साहेबांचं पारितोषिक आहे, प्रत्येक षटकाराला 100. मी तर म्हणेल धावांच्या समीप पोहोचण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. हा चांगला फटका आहे, उंचीवरती चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु चेंडू जातोय या ठिकाणी आउट ऑफ दी पार्ट. षटकार. या ठिकाणी आणखी एक मोठा फटका येतोय. रडार मध्ये चेंडू आलेत, बॅक टू बॅक 2 षटकार आले आणि या षटकाराच्या मदतीने आता धावा जाऊन पोहोचल्यात 23 या 22 या आकड्यावरती. पहिल्या षटकात धावा होत्या फक्त 10. तुला हजार लावू का? अरे तू कुठं होता? आहे का? फार चांगला चेंडू होता सुयोग पालकरच्या माध्यमातून राईट ऑन ब्लॉक केला गेला. एक डॉट चेंडू येतोय. 2 षटकार काढल्याच्या नंतर संकटात होता सुयोग पालकर, परंतु या क्षणी 22 धावांवरती रोखले अद्यापपर्यंत. 3 चेंडू संपलेत. सांघिक कुड्यातलं दुसरं षटक आपण पाहतोय. आता मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन रिझनचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एकदा होणार कंप्लीट आणि एका धावेने मिळतील मात्र धावफलकावरती धावा 23 या आकड्याच्या. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. 14 बॉल 30. येणारे 14 चेंडू आणि अजूनही 30 धाव संख्येची गरज. आणखी एक चांगला दर्जेदार स्ट्रोक बाबूदुरीच्या बॅट मधून येतोय. आणखी एक षटकार
आणि या षटकाराने मात्र सामना जाऊन पोहोचलाय 29 धावसंख्येवर. घेऊ लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, कारण आता षटकातला शेवटचा चेंडू आहे सुयोग पालकरचा. सध्या मी म्हणेल संघाचा निर्णय चुकीचा झाला की काय, कारण या क्षणी गोलंदाजीची धुरा सुयोग पालकर वरती नक्कीच तोपावले, परंतु 3 षटकाराने करामत झाले या षटकात. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे येते डॉट आणि या डॉटच्या मदतीने मात्र धावा तिथेच स्थिरावल्यात, जाऊन पोहोचल्यात 29 आकड्यावरती. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. आता मात्र शिल्लक आहेत 12 चेंडू आणि विजयासाठी करायचे आहेत 24 धावा. म्हणजे सामना कुठेही गेलेला नाहीये. दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना बॅलन्स पाहायला मिळतोय. चोवीस चेंडू आणि 53 धावा संख्येची गरज होती. आता सामना 2 षटकांती जाऊन पोहोचला 29 आकड्यावरती. आता मात्र 12 चेंडू 24 ची गरज आहे. गोलंदाज तयार. सूरज आणखी एक फटका खेळण्याचा प्रयत्न. एक धाव झाली कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी झाल्यात कंप्लीट. इथे मात्र सूरजच्या गोलंदाजीवरती 2 धावा येत आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय हा चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा निर्णय येतोय वाईड. आणखी एक बोनस धावफलकावरती. दिवाळी संपले, दसरा संपलाय, होली संपली. आता मात्र बोनस, अतिरिक्त बोनस. मार्च एंडिंगचा बोनस. खरंय संदेश कंटे सांगतायत. हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. लाफ्टर शॉट होता, परंतु या क्षणी जर पाहायला गेला तर 1 धाव कंप्लीट. दुसरीचा या ठिकाणी प्रयत्न होतोय आणि या 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 34 आकड्यावरती. 10 चेंडू आणि 19 धावसंख्येची अजूनही गरज आहे. सूरजच्या गोलंदाजीचा कस आहे मैदानात. इथे मात्र येतोय बाबुदुरीच्या बॅट मधून, प्रेमच्या बॅट मधून कडेकडे हा षटकार. आपण पाहतोय चेंडू नक्की डॉट घेत आहेत, परंतु येत आहेत त्यांच्या बॅटमधून फक्त आणि फक्त षटकार. आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतोय. या क्षणी गोलीच्या वेगाने चेंडू जातोय सीमारेखा बाहेर. येतोय तो मात्र चौकार.
44 या आकड्यावरती. तुम्ही दोघं गप्प बसा ना. तुम्ही कायला सांगता, कोणाला सांगता? जा मग गाऊन रमून जा. इथे आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. फार मोठ्या रणसंग्रामाला जवळ आणलाय ते मात्र प्रेमपाल या फलंदाजाने. नेक्स्ट काय ॲथलीट होईल ना काय. इथे मात्र येतोय विजयी फटका. अरे हे ना तेच. चला या ठिकाणी यायचंय. शहीद भगतसिंग मराठे वडवली आणि त्याच समेत समजाय गुंडगे टॉस साठी त्वरित. मागं बसवलाय त्याला, तो मला सांगतोय का हे कर ना ते कर. मी त्याला सांगतोय दम दे. किती बोलतोय हे, माझ्या बाजूला सबूत आहे तिथं. मग थांब ना जरा, कंट्रोल तर डीजे वाजू दे. डीजे झाला बंद. बंद कर आपला. झाला बंद. चला सोमजाई गुंडगे 11. हा षटकार बघा अश्विन चिंचनकर साहेबांचे. 7 झाला टोटल 7. दोघांना पण ना. टोटल 7 आणि त्याचे आणि गणेश मुंडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे प्रेमपाल साठी.